दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती न दिल्याने खासदार गोवाल पाडवी आक्रमक। सविस्तर वृत्त असे की दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। जिल्ह्यात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला सर्व विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत 35 विभागापैकी 13 विभागाने माहिती दिली, मात्र 22 विभागाकडून माहिती न दिल्याने जिल्हाधिकारी व खासदार गोवाल पाडवी यांनी सदर बैठक स्थगित करत पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी, माजी मंत्री केसी पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित उपस्थित होते। 7 ऑगस्टला एक पत्र दिलं होतं मी की दिशा समितीची बैठक घेण्यात यावी। दिशा समितीची बैठकमध्ये अध्यक्ष म्हणून खासदार असतो म्हणून मी पत्र दिलं होतं। त्यानंतर मला माहीत नाही डिपार्टमेंटने काय फॉलोअप घेतलं। त्यांनी मला मी 19 तारीख दिली होती पहिले, तर काय कारणास्तव मी ते डिले करायला लावली, मग 24 तारीख दिली। त्यांनी 20 तारखेला मला काही डॉक्युमेंट्स दिले, काय माहिती दिली, पण ती माहिती अपूर्ण होती। मग काल मी परत एकदा माहिती विचारली की दिशा समितीचे जे 34 योजना असतात केंद्र सरकारवरून जे केंद्राची जी निधी येते त्याच्याबद्दल आढावा बैठक असते, तर त्याची माहिती मी मागितली। तर मला काल 23 तारखेला एक बुकलेट आलं, त्याच्यामध्ये 20 योजनांची माहिती दिली गेली नव्हती। बाकीची जी योजना होती त्याच्यामध्ये अपूर्ण माहिती होती, फक्त 1-2 डिपार्टमेंट सोडून माहिती आली होती। तसंच मागच्या काही 3-4 दिवसात अनेक अधिकारी सांगत होते की आम्ही हजर राहणार नाही, 2 तारखेला घ्या। काय ना आज पण मीटिंगमध्ये अनेक अधिकारी हजर नव्हते, त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलं होतं। तर जेव्हा बैठक सुरू झाली त्याने इंट्रोडक्शन घेतलं कोण कोण अटेंडन्स आहे, आणि जे माहिती समोर ठेवली ती परत अपूर्ण होती आज। म्हणून मी डायरेक्ट आज मीटिंगमध्ये कलेक्टर मॅडम जे मेंबर सेक्रेटरी आहेत त्यांना असं सूचना दिली की ही आढावा बैठक घेता येत नाही। ही आढावा बैठकमध्ये अपूर्ण माहिती आहे, माहिती समोरच आली नाही आहे। केंद्राचे जे योजना असतात त्याच्याबद्दल कशी आढावा बैठक घेणार हे मी ते प्रश्न उपस्थित केलं। कोणाकडे काही उत्तर नव्हतं, टाळाटाळचे उत्तर होतं। ते सांगत होते ईमेलवर पाठवलं आहे, PD साहेब सांगत होते की ईमेल पोहोचले नाही त्यांना, बिलकुल कम्युनिकेशन नव्हतं, काही कोऑर्डिनेशन नाही आहे। आणि एक वर्क कल्चर जो बोलतो आपण एक ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट नंदुरबारमध्ये जो असायला पाहिजे तो बिलकुल दिसून येत नाही मला। आणि लोकांशी जोडलेला प्रश्न आहे का केंद्राचे जे निधी येतं ते लोकांसाठी येतं, लोकांचे ते योजनेचा लाभ भेटायला पाहिजे त्यासाठी येतं। ती माहिती अगर मला समोर ठेवणार नाही तर कसली आढावा बैठक घेणार। म्हणून मी आज डायरेक्ट सांगितलं की आपल्याला रिशेड्यूल करावं लागेल। मी सांगितलं की ऑक्टोबरला रिशेड्यूल करू, पण 5 दिवस अगोदर मला सर्व माहिती भेटायला पाहिजे ही मी सूचना दिली।